मी आज बनवलेली चमचमीत झणझणीत अशी सुकट चटणी, त्यासाठी इथं मी मीडियम साईजचे 2 कांदे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेत. नंतर मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम करायला ठेवून त्याच्यात हा चॉप केलेला कांदा टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर मी तेल घालून घेतलं आहे. कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतला आहे. तसेच मी एक टोमॅटोसुद्धा चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. नंतर इथं मी स्वच्छ धुवून ठेवलेली सुकट टाकून घेतली आहे. तीही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला. सुकट इथं व्यवस्थित भाजलेली आहे. त्याच्यात मी थोडासा घरगुती मसाला, हळद हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. नंतर मी याच्यात चॉप केलेलं टोमॅटो ॲड केलं आहे. तेही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून थोडंसं पाणी घालून 5 ते 10 मिनटासाठी छान उकळी येऊन घेतलेली आहे. मस्त अशी सुकट चटणी रेडी झालेली आहे. तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत ती खाऊ शकता.